राज्यामध्ये 29 महापालिकेची निवडणुकीची रणसंग्रामाची निवडणूक होत आहे. मात्र अकोल्यातही त्याची धामधूम दिसून येत आहे. आपल्यासोबत या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्यासोबत वंचित बहुजन युवक आघाडीचे नेते सुजातदादा आंबेडकर आहेत. तर काय सांगाल तुम्ही नेमकं अकोल्याच्या महापालिकेत तुम्ही काल बोलताना मोठे गंभीर आरोप केले, काय म्हणता? हे आरोप नव्हते, ह्याला फॅक्ट्स म्हणतात. सत्य आणि आरोपमध्ये फरक असतो. मी जे काल मांडलं ते अकोल्याच्या कारभाराबद्दल आणि महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराबद्दल मी फॅक्ट्स म्हणजेच सत्य हे मांडलेलं. आणि तुम्ही बघितलं तर अकोला महानगरपालिका ही एकमेव महानगरपालिका आहे जिकडे विजेचं बिल करेक्ट करण्यासाठी एका प्रायव्हेट कंपनीला दिलं जातं. MSEB ही नागरिकांना वीज देते. मग MSEB आणि नागरिकांच्या मध्ये एक प्रायव्हेट कंपनी पैसे कलेक्ट करायला येते. आणि ही प्रायव्हेट कंपनी कोणाची आहे? तर इकडच्या खासदार, आमदार आणि नगरसेवक जे होते त्यांच्या नातेवाईकांची ही कंपनी. आणि म्हणून हा एक मोठा भ्रष्टाचार आढळत येतो की जिकडे विजेच्या बिलमध्ये पण नागरिकांकडून एक्स्ट्रा पैसे घेतले जातात. याचबरोबर आपण जर बघितलं तर भुयारी ड्रेनेज, अंडरग्राऊंड ड्रेनेज हे 2004 मध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी मांडलेली संकल्पना होती. अजूनही अकोल्यामध्ये ओपन ड्रेनेजेस आहेत. अकोला महाराष्ट्रामध्ये एकमेव अशी महानगरपालिका असेल जिथे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ओपन ड्रेनेजेस आहेत आणि अंडरग्राऊंड ड्रेनेजेस अजून बांधले गेलेले नाही. त्याचबरोबर आपण बघितलं तर कचऱ्याचं व्यवस्थापन, त्याच्यामुळे होणाऱ्या आरोग्याचा प्रॉब्लेम, डासांची संख्या, त्याच्यामुळे होणारे आरोग्याचे प्रॉब्लेम्स आणि आजार, ह्याच्यामुळे लोकांना खूप मोठा त्रास होतो. आणि ह्याच प्रश्नांवरती वंचित बहुजन आघाडी ॲक्शन घेणारे, काम करणारे. दुसऱ्या बाजूला आपण बघितलं असेल तर अजूनही अकोल्यासारख्या इतक्या मोठ्या शहरामध्ये बस सेवा शहराच्या आतमध्ये चालू नाही झाली. तर ती बस सेवा चालू करायला शाळा, ज्या मनपाच्या शाळा आहेत त्या शाळांची अवस्था सुधारून तिकडे चांगलं दर्जेदार मोफतमध्ये इंग्लिश शिक्षण देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी ह्या रणांगणात उतरली आहे आणि पूर्ण ताकदीने निवडणूक लढणार आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या नातेवाईकांना नातेवाईकांच्या उमेदवारी त्यांच्या विरोधकांना भरू दिली नाही असा आरोप होतोय. नेमकं काय म्हणाल? तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांच्या नातेवाईकांचा प्रश्न आहे. मी त्यांच्या पक्षाचा नाही, त्यांच्या नातेवाईकांपैकी नाही, मी याच्यावर बोलणार. दादा, सोलापूरमध्ये आपण एक गंभीर आरोप केला होता की प्रणिती शिंदे हे भाजपमध्ये जाणार आहेत आणि त्यांच्याकडून आता म्हटलं की मित्र पक्षांनी थोडंसं सांभाळून बोलावं. तुम्ही काय म्हणाल? मित्र पक्ष हे आम्ही सोलापूरमध्ये नाही आहेत. मित्र पक्ष आम्ही लातूरमध्ये आहोत, मुंबईमध्ये आहोत, नांदेडमध्ये आहोत. आणि जिथे जिथे युती झाली त्या युतीचा सन्मानपूर्ण मान ठेवून प्रचार केला जातो. पण जिथे काँग्रेसचं अख्खी टीम भाजपसाठी काम करताना दिसते ते माझ्या डोळ्यासमोर घडत असताना मी गप्प कसा बसू? हे मला गप्प बसणं शक्य नाही. आणि जे मला दिसतं ते मी बोलेन. दादा, केंद्रीय मंत्री CR पाटील यांनी म्हटलं छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे होते. तुम्ही काय म्हणाल? मी कोणाच्या स्टेटमेंटवरती उत्तर नाही देत बसणार. ते होते सुजातदादा आंबेडकर, युवा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते, आणि त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे. योगेश शिरसाट, NDTV मराठी, अकोला.